चलो मित्रांनो, आज मुद्दामून स्टडी प्लॅन जो आहे हा सॅटर्डेला बनवता संडेला बनवला. संडेला बनवण्यामागचं रिझन असं की आज दिवसभर तुम्हाला रेग्युलर बॅचेस मधून सुट्टी आहे. दिवसभर स्टडी प्लॅन आज व्यवस्थित बघा, कारण आजचा स्टडी प्लॅन त्यातल्या त्यात पुढच्या 6 महिन्याच्या दृष्टीने खूप छानपैकी बनवलाय. आजचे जे पॉइंट्स मी इन्क्लूड केलेले आहेत त्यातले महत्त्वाचे 2 पॉइंट्स की टेस्ट मध्ये स्कोर कसा वाढवायचा, अटेम्प्ट कसे वाढवायचे आणि टेस्टचे अनालिसिस कसं करायचं. त्यानंतर या स्टडी प्लॅन मध्ये आपण एक नवीन ऍक्टिव्हिटी चालू करतो या स्टडी प्लॅन पासून, केस स्टडीज नावाने. जे विद्यार्थी सध्या वेगवेगळ्या बँकांमध्ये सिलेक्ट झाले आणि जे विद्यार्थी पर्सनली आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये होते, आमच्याकडे येऊन त्यांनी काउन्सिलिंग घेतला असेल, येऊन भेटलेले असतील, तर असे विद्यार्थी जे इमिडिएटली अर्जुन्स ऑफ सारथीमध्ये येणं ज्यांना शक्य नाही आहे, अशा लोकांचे काही निवडक केस स्टडीज आम्ही घेतोय. या केस स्टडीज मध्ये त्या विद्यार्थ्यांनी नेमकं काय केलं, त्यांचं काय चुकलं, त्यांचं काय बरोबर आहे, कशामुळे त्यांचं सिलेक्शन झालं, यांचे काही मायन्यूट पॉइंट जे आहेत हे आज मी तुमच्या समोर मांडणार आहे. तर ओव्हरऑल आजच्या स्टडी प्लॅन मध्ये 2-3 महत्वाचे मुद्दे आहेत आणि त्यातल्या त्यात रेग्युलर स्टडी प्लॅन तर आपला जो आहे तो आहे, जो रेग्युलरली आपला चालतो तो तर आपण रेग्युलरली ऑफकोर्स घेणार आहे. मग आजच्या स्टडी प्लॅन मध्ये महत्वाचं काय, तर महत्वाचं म्हणजे आपल्या आजच्या स्टडी प्लॅनचं फ्लो ऑफ द सेशन नेमकं कसं असेल बघा. सगळ्यात पहिल्यांदा काल परवा मी विद्यार्थ्यांकडून डाऊट मागितले होते की तुम्हाला काय काय डाऊट्स किंवा काय काय क्युरीज या स्टडी प्लॅन बद्दल येतात. एक 20-25 मुलांनी पाठवले. त्यातले 5 मॅक्सिमम लोकांचे जे होते हे व्हॉट्सअपवर रिप्लाय करण्यासारखे होते, मी त्यांना रिप्लाय करून दिला. त्यानंतर ज्या लोकांनी मला असे डाऊट्स पाठवले की जे कॉमन होते आणि मला असं वाटतं की या मुद्द्यांवर आपण डिटेल बोलायला पाहिजे, त्यांना मी आजच्या स्टुडंट कॉर्नर मध्ये इन्क्लूड करून घेतलंय. तर स्टुडंट कॉर्नर मध्ये मी आज त्यांच्याबद्दल बोलणार. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण तिथे जाऊया. त्यानंतर अटेम्प्ट कसा वाढवायचा या मुद्द्यावर आपण आज बोलूया. त्यानंतर अॅक्युरसी कशी मेंटेन करायची याही मुद्द्यावर आज आपण बोलूया. टेस्टचे अनालिसिस कसं करायचं त्या मुद्द्यावर बोलूया. बाकी आरआरबी आणि एसबीआय साठी जो आपण स्टडी प्लॅन बनवला होता त्याही मुद्द्यावर आज आपण बोलूया. आणि रेग्युलर बॅचेस जे स्टडी प्लॅन असतात त्या मुद्द्यावर बोलून शेवटी केस स्टडीवाला जो पार्ट आहे याची आजपासून आपण स्टार्ट करूया. यानंतरच्या पुढच्या प्रत्येक स्टडी प्लॅन मध्ये एक केस स्टडी मी तुमच्या समोर घेऊन येणार. अर्जुन्स ऑफ सारथीमध्ये तो विद्यार्थी स्वतःबद्दल, स्वतःच्या तयारीबद्दल एकदम डिटेल बोलतो. ती सिरीज जी आजचा एक पुढचा भाग आहे तोही आज संध्याकाळी 6 वाजता शेड्यूल केलेला आहे. आजच्या स्टडी प्लॅन मध्ये, आजच्या अर्जुन्स ऑफ सारथीमध्ये चैतन्य खंदारे जो अगोदर बँक ऑफ इंडियामध्ये क्लर्क होता, यावर्षी त्याचं युनियन बँक ऑफ इंडियामध्ये जॉब करता करता सिलेक्शन झालं. नक्की संध्याकाळी 6 वाजता ऐका व्यवस्थित की नेमकं तो काय बोलतो, त्याने कसा अभ्यास केला. बरेचदा आपण इथं राहून तयारी करून सिलेक्शन होत नाही आणि त्याने बँक ऑफ इंडियामध्ये जॉब करत करत सिलेक्शन झालं. का बरं असं, त्याने नेमकं काय एक्स्ट्रा एफर्ट्स टाकले असतील, काय नेमकं त्याने केलं असेल, त्याने अगोदर काय कॉमनली अभ्यास करून ठेवला असेल सो दॅट त्याचा फायदा नंतर झाला. तो व्यवस्थित पद्धतीने संध्याकाळचा जो अर्जुन्स ऑफ सारथी सिरीज आहे त्याचा पुढचा पार्ट आज नक्की संध्याकाळी 6 वाजता अटेंड करायला विसरू नका. आज संध्याकाळी 6 वाजता रविवारी. जे लोक हा स्टडी प्लॅन रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये उद्या बघतायत, म्हणजे मंडेला ट्यूजडेला बघतायत, त्यांनी पण रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अर्जुन्स ऑफ सारथीचा जो पार्ट आहे तो डेफिनेटली बघा. हुशार मुलगा आहे, डेडिकेटेड आहे फार आणि खूप एकदम सायलेंट आहे, म्हणजे काही गडबड नाही आहे, परेशानी नाही आहे, चेहऱ्यावर तुम्हाला एकदम पेशन्स दिसेल त्याच्या. डेफिनेटली प्रत्येकाने बघा. बर, मग मुद्द्यावर येऊया की आपण जो आपला स्टडी प्लॅन आहे त्याचा पहिला पार्ट की स्टुडंट्स कॉर्नर जो आहे या विषयावर आपण स्टार्ट करूया. आता ओव्हरऑल स्टुडंट्स कॉर्नरवर बोलताना भरपूर गोष्टी आहेत ज्या बोलण्यासारख्या आहेत, त्यामुळे जरा डिटेल शांततेने बसून घेतो आणि मग स्टार्ट करतो. आता एक मुलगा आहे जो सध्या अभ्यास करतोय. नाव मी त्याचा मुद्दा म्हणून सांगणार नाही कारण त्याने मला रिप्लाय केला होता की सर प्लीज नाव सांगू नका, पोरं मजा घेतात. ठीक आहे, एनिवे काही प्रॉब्लेम नाही, टेन्शन घेऊ नको, मी तसंही कोणाचं नाव घेत नसतो. आणि यावेळेस मुद्दा म्हणून स्क्रीनशॉट नाही घेता, मग त्या हिशोबाने मुद्दा म्हणून मी लिहून काढलेत, पॉइंट्स टाईप करून आणलेत. आता त्याचं म्हणणं काय होतं की अभ्यास तर व्यवस्थित चालू आहे, तयारी चालू आहे, प्रॉपरली सगळं शेड्यूल पण बसलेलं आहे, लिंक पण लागते, अभ्यास पण होतोय, पण कधी कधी ना असं अचानक निगेटिव्ह वाटायला लागतं किंवा इनसिक्युअर फील होतं.
मग निगेटिव्ह वाटायला लागतं, इनसिक्युअर फील होतं. अशा वेळेस नेमकं का असं होतं आणि अशा वेळेस नेमकं काय डिसिजन घ्यावं किंवा कसं रिॲक्ट करावं हे एक्झॅक्ट लक्षात नाही येत सर, त्याच्याबद्दल थोडंसं बोला. बघा, इनसिक्युरिटी जी आहे ही प्रत्येकाला असते. ती काही लोकांच्या मनात थोड्याफार प्रमाणात असेल, काही लोकांच्या मनात जास्त प्रमाणात असेल. सिक्युरिटी आणि इनसिक्युरिटी या दोन्ही गोष्टी ज्या आहेत या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, ज्याला आपण पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी म्हणतो असंही म्हणलं चालेल. मग पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी प्रत्येकाच्या मनात असते. जसं मलाही वाटतं की अरे पुढे नेमकं भविष्यात आपलं काय होणार आहे, बँकिंगचे क्लासेस अजून 5 वर्ष 10 वर्ष नंतर, किंवा आपण बँकिंग फील्डमधून रिटायरमेंट घेतल्यानंतर 10 वर्षानंतर जेव्हा 20 वर्षानंतर जेव्हा आपण या फील्डमधून रिटायर होऊ त्यावेळेस आपण नेमकं पुढे काय करणार आहे. तर अशी इनसिक्युरिटी प्रत्येकाच्या मनात असते. पण त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट जो पॉझिटिव्हिटीचा भाग आहे तो फार डॉमिनेट करतो की अरे नाही नाही काही प्रॉब्लेम नाही आहे, आपण एवढे मल्टीटास्किंग आहोत, आपल्यामध्ये करण्याची जिद्द आहे, मेहनत करण्याची तयारी आहे, त्यानंतर आपला अप्रोच पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे आपल्यासोबत वाईट असं कधी होऊच शकत नाही. कारण सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आपण प्रामाणिक पण आहोत आणि आपण आपल्या कामाशी प्रामाणिक आहे, ते महत्वाचं आहे. मग अशा वेळेस आपल्याला काही इनसिक्युअर फील करण्याची गरज नाही. हा जो मुद्दा आहे हा जेव्हा निगेटिव्ह गोष्टीला डॉमिनेट करतो तेव्हा ती निगेटिव्ह गोष्ट आपोआप दबल्या जाते. त्यामुळे कधीही तुमच्या मनात निगेटिव्ह फील झालं, तुम्ही निगेटिव्ह फीलला त्या फिलिंगला डॉमिनेट करू देऊ नका, तुमच्यावर डॉमिनेट होऊ देऊ नका. तुम्ही तुमच्या पॉझिटिव्हिटीला पॉझिटिव्हिटीने डॉमिनेट करा. तुम्हाला असं कधी वाटलं की नाही सर असं कधी होतच नाही आमच्या केसमध्ये, आम्हाला असं वाटतंय की थोडीशी तरी राहते भीती, अशा वेळेस बिनधास्त आम्हाला कॉल करा. कालचा एक कॉल होता, एक मुलगी आहे आपल्या क्लासची, तिचं छोटंसं एक ऑपरेशन झालं, तब्येत बरी नव्हती, ऑपरेशन झालं आणि 3rd इयरला आहे, फायनल इयरला आहे. आता ग्रॅज्युएशन फायनल इयरला असताना ऑपरेशन झालं, मग ती गावाकडे गेली. आता गावाकडे गेल्यानंतर प्रॉब्लेम असा झाला की तिचा अभ्यासात गॅप पडला, मग तिला इनसिक्युअर फील व्हायला लागलं. सर आता मला टेन्शन येतंय, माझा अभ्यास मागे पडलाय, माझ्या ग्रॅज्युएशनच्या पण एक्झाम आहे, माझी तब्येत पण बरी नाही आहे आणि मला फारच टेन्शन येतंय. फोन केला तिने मला, मी तिला समजावून सांगितलं, बघ म्हटलं बेटा, पहिली प्रायोरिटी आपल्या आयुष्यात काय, आपली हेल्थ नीट होणं. जेव्हा तुझी हेल्थ नीट होईल तेव्हा तू अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करू शकशील. सेकंड प्रायोरिटी तुझं ग्रॅज्युएशन कंप्लीट करणं. एकदा तुझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं की मग नंतर काय करावं लागेल, एकदा ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं की मग नंतर तुझी प्रायोरिटी बँकिंग करणं. जर तू ग्रॅज्युएटच झाली नाहीस तर बँकिंग कशी करणार आहेस बाई तू. मग तिलाही कळलं की हो बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, पण तरी पण तिचं निगेटिव्ह माइंडसेट काय म्हणतो, अरे अभ्यास नाही होते ना सर, पण मला टेन्शन येतंय ना, माझ्या सोबतचे मुलं पुढे चाललेत ना. हे बघा, माझ्या सोबतचे मुलं पुढे चाललेत हा पॉइंट मी इथे इन्क्लूड केलाय, या ठिकाणी मी तो पॉइंट इन्क्लूड केलाय की अशाही वेळेस काही लोकांचे डाऊट्स होते याबद्दल पण. तर त्याच्याबद्दल अजिबात टेन्शन घेऊ नका. प्रत्येकाचा टाइम असतो, प्रत्येकाचा टाइम येतो, त्यासाठी फक्त कन्सिस्टंटली एफर्ट्स घेत राहा. बाकी अजिबात टेन्शन घेऊ नका, तुमचा टाइम येणार. आणि मी म्हणेल की आता सध्या तुमचाच टाइम चाललाय. फक्त असं आहे की आपण म्हणतो ना की यश तर मला कन्फर्म मिळणार आहे, यश मला कन्फर्म मिळणार आहे, फक्त कधी ते मला माहित नाही, त्यासाठी माझे कन्सिस्टंट एफर्ट्स चालू ठेवले पाहिजे. तर मला असं वाटतं निगेटिव्ह फील करू नका, तुमच्या पॉझिटिव्हिटीने निगेटिव्हिटीला थोडंसं डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्हाला कधीही वाटलं तर कुठल्याही सारथीच्या फॅकल्टीला तुम्ही एनी टाइम कॉल करा, तुम्हाला ऑफकोर्स पॉझिटिव्ह वाटेल. काल परवा एक गोष्ट झाली, आरबीआयचे रिझल्ट लागले. आता आरबीआयचे रिझल्ट लागल्यानंतर एक मुलगा आहे आपल्या क्लासचा ज्याचा रिझल्ट नाही आला, मग आला नाही ते त्या दिवशी त्याला मी फोन करण्याचा प्रयत्न केला, त्याचा लागला नाही. मग दुसऱ्या दिवशी मी त्याला फोन केला, भेटलो त्याला. त्याचं म्हणणं काय होतं की सर प्रॉब्लेम असा आहे ना की जेव्हा जेव्हा मी तुमच्या संपर्कात राहतो तेव्हा तेव्हा मला पॉझिटिव्ह फील होतं, आणि जेव्हा मी तुमच्या संपर्कातून गेलो तर मला थोडंसं निगेटिव्ह फील व्हायला लागतं. तर म्हटलं नेहमी आमचे पॉझिटिव्ह, नेहमी एखाद्या ऑफलाईन बॅचला येऊन बस. इव्हन त्यानंतर काय सांगितलं की सर इंग्लिशचा माझा प्रॉब्लेम असा आहे, मला इंग्लिशमध्ये नेहमी स्कोर येतो जेव्हा मी पाटील सरांच्या संपर्कात असतो, आणि जेव्हा मी पाटील सरांच्या संपर्कातून गेलो की माझा स्कोर डायरेक्ट डाऊन व्हायला लागतो.
मी त्याला म्हटलं एक काम कर बाबा, रोज येऊन पाटील सरांचे लेक्चर अटेंड कर. जर तुला जिथून मोटिवेशन भेटतंय ना, ज्या ठिकाणून तुला असं वाटतंय ना की तुम्हाला मोटिवेट होतंय, तर मग प्रॉब्लेम काय, तू ये ना आमच्या संपर्कात राहा ना, काय प्रॉब्लेम आहे, तू पाटील सरांचं रोज एक लेक्चर अटेंड कर. मी तो म्हटलं सर मी एक काम करतो सर, तुम्ही मला एखादी ऑनलाईन बॅच देऊन टाका सरांची, मी त्या ऑनलाईन बॅच मधूनच सरांच्या रोज संपर्कात राहतो, तेवढं एखादं लेक्चर पाहिलं मला बरं वाटतंय. मला ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, एकदा तू सरांनी येऊन भेट आणि त्यानंतर मला येऊन भेट, मी तुला एखादं ऑनलाईन बॅचचं लेक्चर पण देऊन टाकतो. तर असं प्रत्येकाची एक वेगळी किक असते की यार चला याच्यामुळे मला बरं वाटतंय, याच्यामुळे मला बरं वाटतंय, मग ते करा, काही प्रॉब्लेम नाही. जर तुम्हाला तिथून मोटिवेट होत असेल तर डेफिनेटली काहीच प्रॉब्लेम नाही, चांगली गोष्ट आहे. आणि अशा केसमध्ये तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटलं की तुम्हाला लो फील होते, प्रेशराईज फील होते, डेफिनेटली आम्हाला कॉल करा, आम्ही तुम्हाला त्यासाठी सपोर्ट करू. त्यानंतर काही मुलांच्या डाऊट्स होते की सर आम्हाला आमचा अटेम्प्ट वाढत नाही, याबद्दल थोडंसं बोला. याच्यावर तुम्ही पुढच्या मुद्द्यावर बोलेलच. त्यानंतर काल काय झालं, 2 सिलेक्ट झालेले मुलं आहेत, दोघे RRB मध्ये ऑफिसर आहेत, एक हनुमंत वाघमोडे आणि एक योगेश शिंगळे. काल रात्री ते क्लासला मला भेटायला आले. आता भेटायला आल्यानंतर काय झालं की आम्ही रात्री 8-8:30 वाजता बसलो असं गप्पा मारत केबिन मध्ये. एक बिगिनर बॅचचा एक 9चा एक मुलगा आला, त्याची बॅच चालू आहे, अजून थोडीशी बॅच बाकी आहे, 8-10 दिवस 15 दिवसांची. आता आला तो सर अटेम्प्ट स्कोरच वाढत नाही हो माझा. मी म्हटलं काय रे वाढ, काय कशामुळे नाही वाढत आहे, काय काय करतो अभ्यास. मग मी त्याला विचारलं, मग मी त्याचं एक शेड्यूल बनवून दिलं थोडंसं, त्याला म्हटलं हे रोज रोज कर वाढेल. मग तो निघून गेला. मग या दोघांनी मला विचारलं सर कोणत्या बॅचचा आहे, म्हणजे याची बॅच संपली का. मी म्हटलं नाही याची बॅच संपली नाहीये. मग याला एवढी कशी घाई आहे सर, कसं काय पटपट पटपट, याला असं वाटतं की माझे अटेम्प्ट वाढले पाहिजे, याची बॅच पण कंप्लीट नाही झाली. मी म्हटलं सध्या काय झालं, लॉकडाऊन पासून ना लोकांचं पेशन्स खूप कमी झालं. एवढा पेशन्स कमी की कालचाच एक मुद्दा आहे, काल परवाचा, की जुने हिंदी गाणे लागले ना, समजा साजन मधले गाणे, त्यानंतर हम मेरा ही प्यार के मधले गाणे, दिल तो पागल है मधले गाणे, हे गाणं चालू व्हायच्या अगोदर एक लांब लचक म्युझिक असतं, एकदम लांब लचक म्युझिक असतं. आजकाल लोकांमध्ये लोक एवढे इम्पेशन्स झालेत की त्यांना ते गाणे आवडतात, पण त्यांना ते म्युझिक ऐकायचं नाही, म्हणून 10-10 सेकंदाला स्किप 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 पुढे चालतात. एवढे इम्पेशन्स झालेत लोक आजकाल. मग एवढे इम्पेशन्स होण्याचं रिझन काय आहे, एवढे म्हणजे आमच्या रेग्युलर बॅचेस संपायला तयार नाही आहेत आणि आम्ही एवढे एक्सपेक्टेशन्स आमचे हाय की नाही पटपट 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 सांगा, हे झालं ते सांगा, ते झालं ते सांगा, ते झालं ते सांगा. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला फेल्युअर आलं तर तुम्हाला वाटतं अरे बापरे मी एवढे एफर्ट्स टाकून रिझल्ट येत नाही, आता माझं काही करणे. त्यामुळे थोड्याशा स्वतःच्या अपेक्षा कमी करा. एक प्रोसेस आहे ही, 5-6 महिन्यांची एक प्रोसेस आहे, ती प्रोसेस प्रत्येकाला फॉलो करावी लागेल. त्यामुळे सगळ्यात पहिले बॅच कंप्लीट करा दादांनो. जोपर्यंत तुमची बॅच कंप्लीट होणार नाही तोपर्यंत कन्सेप्ट क्लिअर होणार नाही, जोपर्यंत कन्सेप्ट क्लिअर होणार नाही तोपर्यंत प्रॅक्टिस होणार नाही, आणि जोपर्यंत प्रॅक्टिस होणार नाही तोपर्यंत अटेम्प्ट वाढणार नाही दादा. त्यामुळे मोस्ट इम्पॉर्टंट थिंग काय की सगळ्यात पहिल्यांदा कन्सेप्टवर फोकस करा, एक्सपेक्टेशन्स ठेवा, पण हाय एक्सपेक्टेशन्स नको. जरा एक्सपेक्टेशनला आळा घाला, त्याच्यावर थोडंसं लिमिट ठेवा. म्हणजे इव्हन एवढे एक्सपेक्टेशन, मी नेहमी बॅच मध्ये बोलतो की मुलं आले, बॅच लावली, 4 महिन्यात बॅच संपली, 5व्या महिन्यात रिझल्ट आला, 6व्या महिन्यात जॉईनिंग भेटली, 7व्या महिन्यात लग्न झालं, 8व्या महिन्यात फिरायला गेलो, 9व्या महिन्यात लेकरू. अरे जरा रुको रुको, जरा सबर करो. एवढी घाई कुठं असते का रे, प्रोसेस आहे ना ती. त्यामुळं सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की ही प्रोसेस आहे आणि त्या प्रोसेस मधून प्रत्येकाला जावं लागतं. मग एखाद्याला ती प्रोसेस कंप्लीट करायला वर्षभर लागू शकतो, एखाद्याला ती प्रोसेस करायला 6 महिने लागू शकतात, एखाद्याला ती प्रोसेस करायला 8-8 महिने लागू शकतात. इव्हन आता आपण इंग्लिशची लायब्ररी चालू केली, म्हणजे जिथं आपल्याला बुक्स अवेलेबल होतात. आता मुलं येतात, बुक्स घेऊन जातात, रीड करतात. जेव्हा 1, 2, 3, 4 बुक वाचले की अंडरस्टँडिंग लेवल वाढते. काही काही लोकांना वाटतं की सर मी एक बुक वाचलो पण मला त्यातलं काहीच नाही कळलं, मला थोडंच कळलं. अरे बाबा ती लँग्वेज आहे, लँग्वेज शिकायला वेळ लागतो. ते काय क्वांट्रिजनिंग इंग्लिश थोडी आहे की चला आज मी शिकलो आणि उद्या मी प्रॅक्टिस केली आणि परवा मला 10 पैकी 10 क्वेश्चन जमले. होत नाही, त्याला टाइम लागतो. ती लँग्वेज आहे.
पाटील सर तुम्हाला नेहमी सांगतात की ती टाइम प्रोसेस आहे, ती प्रोसेस फॉलो करा. आणि महिना 2 महिने तुम्ही प्रॉपरली स्टडी प्लॅन फॉलो केला, सरांचे लेक्चर्स अटेंड केले, आपोआप तुम्हाला इम्प्रुव्हमेंट होईल. त्यांनी जे सांगितलेले सजेशन आहेत ते फॉलो करा, आपोआप तुम्हाला ती इम्प्रुव्हमेंट दिसायला लागेल. आणि क्वांट, रिझनिंग, इंग्लिश हे 3 सब्जेक्ट असे आहेत की यांना दादांनो टाइम लागतो. हा, ही गोष्ट तेवढीच खरी आहे की ते 3 सब्जेक्ट शाश्वत आहेत. शाश्वत शाश्वत म्हणजे हे 3 सब्जेक्ट शिकला तुम्ही की तुम्हाला कन्फर्म मार्क्स मिळणार. याच्यात कसंही घुमून फिरून प्रश्न विचारले तर या 3 सब्जेक्ट मध्ये तुम्ही बऱ्यापैकी लीड घेऊ शकता. कधी जे अवघड आलं, कधी जे सोपं आलं, कधी हे असं आलं. नॉलेज बेस्ड सब्जेक्टला लिमिटेशन्स नाहीये, मी नेहमी सांगतो. म्हणजे एवढी मेहनत अक्षय सर घेतात, एवढं मटेरियल जमा करतात, ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल, बुक मध्ये वेगळं मटेरियल, करंट अफेअर्स सगळे वेगळं मटेरियल, तरी पण सब्जेक्ट मध्ये क्वेश्चन विचारताना 40 पैकी 30 प्रश्न आले, 32 प्रश्न आले, 34 प्रश्न आले, 28 प्रश्न आले, असं होतं. आणि क्वांट, रिझनिंग, इंग्लिशचा तोच सब्जेक्ट, त्याच्यामध्ये थोडेसे अपडेशन झाले, पण 40 पैकी 40 प्रश्न आले, 35 पैकी 35 प्रश्न आले, 30 पैकी 30 प्रश्न आले, असं होणारच आहे. त्यामुळे त्या सब्जेक्टला लिमिटेशन आहे. या सब्जेक्टला लिमिटेशन नाही, इथं तुम्ही बिंदास्त क्वांट, रिझनिंग, इंग्लिशवर प्रॉपरली फोकस करा आणि सायमल्टेनियसली जीए चालू ठेवा. एक्सपेक्टेशन्स थोडेसे कमी करा, प्रोसेस फॉलो करा. 5-6 महिन्यांची प्रोसेस आहे, ती प्रोसेस कंप्लीट केली. पहिल्यांदा बॅच कंप्लीट करा, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, नंतर प्रॅक्टिस करा, नंतर अटेम्प्ट वाढतील. एकदम रातोरात अटेम्प्ट वाढणार नाही दादा. पुढचा मुद्दा होता सर, आता आम्ही काही दिवसांपासून रेग्युलरली प्रीची तयारी करतोय, आम्ही मेन्सची तयारी चालू करावी का? बघा, ज्यांचा स्कोअर जो आहे हा 50 ते 60च्या दरम्यान क्लर्कचा, आता याच्यामध्ये सर तुम्ही 50-60 म्हणले पण आम्हाला ऑलिव्ह बोर्ड मध्ये 30-40च येतोय. अरे बाबांनो, ते पर्सेंटाईलवर कम्पेअर करा. आता याच्यावर पण मी बोललेलो आहे, रिलिव्हंट टेस्टवर मी पुढे बोलतोय, याच्यावर पण मी प्रॉपरली एक 5-10 मिनिटं बोलणार आहे. तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की अगोदर स्वतःला कम्पेअर करा. आणि मी काय म्हणेल तुम्हाला ना, इथं तुम्ही ना कधी मेन्सकडे व्हावं कधी प्रीकडे राहावं हे तुम्ही डिसाईड करूच नका, ते आमच्यावर सोडून द्या. तुमची स्कोर्स आम्हाला पाठवा. स्कोर्स पाठवल्यानंतर आम्हीच तुम्हाला सांगू की आता तुमची प्री बऱ्यापैकी होत चालली, आता मेन्सकडे शिफ्ट व्हा. म्हणून मला असं वाटतं तुमची जी पर्सनल काउन्सिलिंग आहे, पर्सनल काउन्सिलिंग यासाठी रेग्युलरली येत चला. सर आम्ही बाहेर गावी येत, आम्ही गावाकडून तयारी करतो. माझं म्हणणे स्पष्ट मेसेज करा की सर आम्ही गावाकडे आहोत, आम्हाला तुमच्यासोबत बोलायचंय. 3-3, 4-4 लोकांच्या ग्रुपने ग्रुप कॉल करा, आपण कॉलवर बोलूया. कारण मेसेजवरचं आणि डायरेक्ट बोलण्याचं इंटरॅक्शन खूप वेगळं असतं. मोस्ट ऑफ द टाइम काय करतात, मला रोज शनिवार दिवशी एक लांब लचक मेसेज लिहून पाठवला. त्या दिवशी मला या दीपक शेळकेने काय केलं, एक अर्जच लिहून पाठवला डायरेक्ट असा मोठा. आता त्याचा उत्तर म्हणलं यार याचं उत्तर देणं किती अवघड गोष्ट आहे. मग मी त्याला डायरेक्ट मेसेज टाकला, मी कॉल करतो किंवा तू मला कॉल कर. कॉल केला, कॉलवर डिटेल एक्सप्लेनेशन, डिटेल बोलणं झालं प्रॉपरली. तोही सॅटिस्फाईड झालाय, मलाही जरा बरं वाटलं की यार आपण याला काहीतरी दिलं. नाही तर मेसेजवर एकदम तोडकं मोडकं बोलणं होतं, प्रॉपरली कम्युनिकेशन होत नाही. बरेचदा मीही गडबडीत असतो, बरेचदा तुम्ही पण पूर्ण लिहिता ते मला कळत नाही, त्यामुळे मेसेजवर इनकम्प्लीट बोलणं होतं. डायरेक्ट कॉलवर बोललेलं कधी पण चांगलं. 2-2, 3-3, 4-4 लोकांच्या ग्रुपने ग्रुप कॉल करा, पर्सनल कॉलिंग करा, बोलूया. प्री कुणी करावं, मेन्स कुणी करावं, मेन्स कधी शिफ्ट व्हावं, प्री आणि सायमल्टेनियसली मेन्सची प्रॅक्टिस कशी करावी या संदर्भात मी नंतर एखाद्या पुढच्या स्टडी प्लॅन मध्ये बोलेल. पण सध्या मला असं वाटतं आपापले स्टडी प्लॅन फॉलो करणं चालू ठेवा. आमचं तुमच्यावर प्रत्येकावर वॉच आहेच. ज्यांना ज्यांना PDF टास्क आम्ही देतो, रेग्युलरली टास्क देतो, त्यांच्या प्रत्येकावर वॉच आहे. तुमचे स्कोर्स आम्ही ऑब्झर्व करत राहतो. तुम्ही फक्त आणि फक्त काय करायचंय, जे आम्ही सांगू ते प्रामाणिकपणे करत राहायचंय. सर मला ना घरच्यांनी 6 महिन्याचा वेळ दिलाय आणि त्या 6 महिन्यात माझं सिलेक्शन कसं होईल याबद्दल बोला. मी तुम्हाला स्पष्ट सांगेल, प्लीज स्वतःला टाइम बाउंड करू नका आणि फॅमिलीला हे सांगा की आमच्या सरांनी सांगितलंय की सिलेक्शन 3 महिन्यातही होऊ शकतं, सिलेक्शनला 1 वर्षही लागू शकतो. ती प्रोसेस आहे आणि आम्हाला टाइम मध्ये बांधू नका. जर आम्हाला अभ्यास करू द्यायचा असेल तर आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवा, आम्ही कन्फर्म सिलेक्शन देऊ. जर
आम्हाला अभ्यास करू द्यायचा असेल, जर तुम्हाला आमच्यावर विश्वास असेल तर पूर्ण विश्वास ठेवा, आम्ही तुम्हाला कन्फर्म सिलेक्शन देऊ. प्लीज आम्हाला टाइम देऊ नका, टाइम मध्ये बांधण्याचा प्रयत्न करू नका. विश्वास ठेवा, आज न उद्या आमचं कन्फर्म सिलेक्शन होईल एवढा विश्वास ठेवा. आणि त्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करत राहील. मी कुठलेही रिकामे कामं करणार नाही, पूर्ण कॉन्सन्ट्रेट करेल माझ्या अभ्यासावर. वाटल्यास हे शब्द माझे घरी दाखवा, घरच्यांना सांगा की 3 महिन्यात प्रत्येकाचं, 6 महिन्यात प्रत्येकाचं, 1 वर्षात प्रत्येकाचं सिलेक्शन होत नसतं. काही लोकांचं 3 महिन्यातही होतं, काही लोकांना 2-2 वर्षही लागून जातात. पण मला असं वाटतं ते कधी होतं यापेक्षा सिलेक्शन होणं हे महत्वाचं आहे. कारण मुलांचं सिलेक्शन वयाच्या 30व्या वर्षी पण झालेले आहेत, आणि 30व्या वर्षी सिलेक्शन झाल्यानंतर आयुष्य कसं बदलतं हेही खूप लोकांनी ऑब्झर्व केलंय. त्यामुळे मला असं वाटतं की सिलेक्शन होणं महत्वाचं आहे. ते कधी व्हावं असं टाइम मध्ये बांधण्याचा स्वतःला प्रयत्न करू नका. आणि फॅमिलीलाही कन्फर्म सांगा की आमच्या सरांनी सांगितलं की असं होत नसतं, कारण आम्ही तुमच्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे पाहिले. दुसरी महत्वाची गोष्ट, फॅमिलीच्या प्रेशर नसतं रे, फॅमिलीचे एक्सपेक्टेशन्स असतात. फॅमिली तुम्हाला कधीच प्रेशराईज नाही करणार, तुम्ही प्रेशर फील करता. फॅमिली तुम्हाला एक्सपेक्टेशन्स ठेवते तुमच्याकडून की बाळा तुझं सिलेक्शन व्हायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की फॅमिलीचा तुमच्यावर या संदर्भात पूर्ण विश्वास असतो, या बाबतीत तुमच्यावर पूर्ण. तुम्ही विचार करा, तुम्हाला फॅमिली तुमच्या गावापासून 200, 250, 300 किलोमीटर दूरवर इथं पाठवते. का पाठवते? कारण की तुमच्यावर त्यांना पूर्ण विश्वास आहे. त्यांना असं वाटतं की माझं लेकरू उद्या माझं आयुष्य, फॅमिलीचं आयुष्य बदलेल. त्यामुळे त्यांचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला तो सार्थ करून दाखवायचा आहे, तो सिद्ध करून दाखवायचा आहे. त्यामुळं पूर्ण विश्वास ठेवा फॅमिलीवर, त्यांचाही तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका कधीच. आपली पहिली प्रायोरिटी जॉब मिळवणं. बरेच मुलं इथं असतात. आता कालच योगेश ते आले होते, त्यांच्या ग्रुपचा एक मुलगा याच्यात सिलेक्शन होईना, म्हणजे त्यांच्या ओळखीतला. मी त्याला काय विचारलं, अरे हा मुलगा तुमच्यासोबत राहायचा काय होतं, त्याचा काय प्रॉब्लेम येतोय? मग त्यांनी मला काही कारण सांगितलं 1-2. मी म्हटलं यार मग असं असेल तर सिलेक्शन होणं अवघड आहे. कारण तुमच्या प्रायोरिटीज जर तुम्हाला डिसाईड करता येत नसतील, मी इथं कशासाठी आलोय, पहिली प्रायोरिटी माझी जॉब मिळवणं. जोपर्यंत मला जॉब लागणार नाही तोपर्यंत मी इथून सोडून जाणार नाही. त्यामुळे पूर्ण जोर जो आहे हा तुमच्या पहिल्या प्रायोरिटीवर लावा. पहिली प्रायोरिटी आपली काय? पहिली प्रायोरिटी आहे जॉब मिळवणं. आणि एकदा तुम्हाला जॉब मिळाला की बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या सराउंडिंग मधल्या पॉझिटिव्ह होणार आहेत, त्या ऑटोमॅटिकली होत राहतात. त्यामुळे पहिलं काम तुमची प्रायोरिटी जॉब मिळवणं. आणि फॅमिलीचं प्रेशर नसतं, एक्सपेक्टेशन्स असतात. त्या जर आपण विश्वासाने त्यांना बोललो तर त्याही ते कमी होऊ शकतात. हो पप्पा माझं होणारे सिलेक्शन, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मला 6 महिने अजून वेळ द्या. जर तुम्ही घरी शांततेने बोललात तर प्रत्येक पॅरेंट्स आपल्या आईवडिलां, आपल्या पाल्यांवर विश्वास ठेवतो. प्रत्येक पालकाला तो विश्वास असतो की नाही आपल्या पाल्यात सिलेक्शन होईल. आणि त्या विश्वासापोटी तुम्हाला त्यांनी इथपर्यंत पाठवलं, एवढं शिकवलं. जर त्यांना विश्वास नसता, त्यांनी तुम्हाला पहिल्यांदाच गावाकडे मजुराच्या कामाला लावलं असतं आणि म्हणलं असतं कमवून आणि आम्हाला पोस. पण त्यांनी तुम्हाला ग्रॅज्युएशन होऊ दिलं, तुम्हाला प्रॉपरली सगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या, स्वतःच्या पोटाला चिमटा काढून तुमच्यापर्यंत तुम्हाला त्यांनी शिकवलं. यासाठी नाही की तुमच्यावर त्यांना विश्वास नाही आहे, पूर्ण विश्वास आहे. फक्त कधी कधी असं होतं की त्यांनाही काही प्रेशर असतात, त्यांनाही काही सामाजिक बांधिलकी आहे, त्यांनाही काही अडचणी आहेत, ज्याच्यामुळे त्यांना कधी कधी वाटतं की अरे बाकीचा समाज असा वागतोय, बाकीची मुलं अशी वागते, आपला मुलगा जर भटकला तर त्याचं आयुष्य खराब होईल, ही त्यांना भीती आहे. ते भीतीपोटी तुम्हाला ते बोलत राहतात, बाकी काही नाही. पण जर तुम्ही त्यांना विश्वासाने सांगितलं की नाही पप्पा माझं सिलेक्शन होणार आहे, सरांनी सांगितलंय की वर्षभर, 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्ष मला टाइम लागतो, मला वेळ द्या, मी कन्फर्म तुम्हाला सिलेक्शन मिळून दाखवेल. डेफिनेटली तुम्हाला पॅरेंट्स वेळ देतील. पुढचा मुद्दा, बरेच मुलं आज औरंगाबादला आहेत, ऑनलाईनचे असतील, ऑफलाईनचे असतील. हे काय करतात, जे मुलं मागच्या वर्षी ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे किंवा सध्या जी तयारी करतायत यांच्यापेक्षा 6 महिने अगोदर, वर्ष, त्यांच्यासोबत स्वतःला कम्पेअर करतात. प्लीज असं कंपॅरिझन करू नका. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत कम्पेअर करताल तेव्हा तेव्हा त्यांची बाजू तुमच्यापेक्षा जड वाटेल. त्यांच्याकडून गायडन्स नक्की घ्या, त्यांच्याकडून डाऊट क्लिअरिंग करून घ्या, त्यांचा जास्तीत जास्त वापर करून घ्या.
त्यांच्यासोबत स्वतःला कम्पेअर करू नका, कारण त्यांनी तुमच्यापेक्षा एखाद दोन वेळे शिल्लक खाल्लेले आहेत. त्यांचा अनुभव हा तुमच्यापेक्षा मोठा आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत स्वतःला कम्पेअर करताल तेव्हा तुम्हाला लो फील होईल. असं कधीही कंपॅरिझन करण्याचा प्रयत्न करू नका. असं जर केलं तर तुम्ही स्वतःला अंडर एस्टिमेट करायला लागताल. त्यांच्याकडून तुम्ही गायडन्स घ्या, त्यांना भेटा, त्यांना बोला. गायडन्स पेक्षा मी म्हणेल डाऊट क्लिअरिंगला त्यांचा वापर करून घ्या. गायडन्ससाठी आमच्याकडेच या. त्यांच्याकडून घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त असं आहे की तुम्ही एकाकडून गायडन्स घेत नाही आणि सगळेजण सारखं सांगत नाही, त्यामुळे तुम्ही होता कन्फ्यूज. आणि तुमचं माइंड एकदा कन्फ्यूज झालं मग तुमचं काहीच खरं नाही. त्यामुळे मेंटॉर हा एकच असावा, तो कुणीही असेल, ऍटलिस्ट अभ्यासाबद्दल, आणि त्याच्यावर आपला पूर्ण विश्वास असावा. आता जे लोक माझ्याकडे येतात ना 10 दिवसाला, ते प्रत्येक जण स्वतःहून न सांगता येणार म्हणजे येणार, कारण त्यांनी पूर्ण माझ्यावर विश्वास टाकलाय. मग मला पण त्यांची जबाबदारीने वागावं लागतं, मला पण त्यांचं पूर्ण ऐकून घ्यावं लागतं, पूर्ण गोष्टीवर प्रोसेस करावं लागतं आणि त्यांची जबाबदारी मला स्वतःला घ्यावी लागते. मग ते सक्सेस झाले तरी माझी जबाबदारी आहे आणि त्यांना फेल्युअर आलं तरी माझी जबाबदारी आहे. त्यामुळे पूर्ण जर तुम्ही आमच्यावर विश्वास टाकला तर आम्ही पण तुमची पूर्ण जबाबदारी घ्यायला तयार होत नाही. त्यामुळे पूर्ण विश्वास टाका आणि पूर्ण जबाबदारीने आमच्यापर्यंत या, पूर्ण विश्वासाने आमच्यापर्यंत या. सक्सेस लवकर मिळतं. पुढच्या मुद्द्यावर जाऊया. पुढे बघा. आता पुढचा मुद्दा आपला होता की अटेम्प्ट कसे वाढवावे. आता अटेम्प्ट कसे वाढवावे या विषयावर तर आपण बरेचदा बोललेलो आहे, पण आज थोडंसं डिटेल बोलतो. बघा, कुठलीही टेस्ट देण्याच्या अगोदर पहिला मुद्दा येतो तो म्हणजे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत का. जसं तुमची बॅच संपलेली आहे का. जसं मी काल आत्ता एक्झाम्पल दिलं की काल एक रात्री मुलगा आला, त्याची बॅच संपायच्या अगोदर त्याला वाटतंय की माझे अटेम्प्ट वाढले पाहिजे. अरे बाबा, पण तुला पूर्ण क्वेश्चनच जमत नाही, तुझे अटेम्प्ट वाढतील कसे. तर पहिलं काम असतं की क्वेश्चन तुम्हाला पूर्ण जमतात का, कन्सेप्ट क्लिअर आहेत का. येस आहेत. अटेम्प्ट वाढवण्यासाठी एकच फॅक्टर कारणीभूत नसतो, खूप वेगवेगळे फॅक्टर कारणीभूत असतात. तुमचं क्वेश्चन सिलेक्शन प्रॉपर आहे. बरेचदा लोक काय होतात, जसे प्रश्नपत्रिका असली तसे प्रश्न सॉल्व्ह करत जातात. मला टाइम अँड वर्क येत नाही आणि पहिलाच प्रश्न टाइम अँड वर्कचा मी बसलो सोडवत, 1 मिनिट वाया गेला. अरे यार, मला तर येतच नव्हतं, माझ्या कन्सेप्टच क्लिअर नाही, गेला 1 मिनिट वाया. मग याला म्हणतात क्वेश्चन सिलेक्शन. मला टाइम अँड वर्क येत नाही, स्किप करून पुढे गेलो. बोर्ड अँड स्ट्रीम दिसला, येतो मला, सोडवला. पहिल्यांदा मी काय करेल, समजा मी क्वांट घेतोय तर पहिल्यांदा मी असे टॉपिक निवडेल जे टॉपिक मला मिनिमम टाइम मध्ये मॅक्सिमम मार्क्स मिळवून देतात. असे टॉपिक कुठले, नंबर सिरीज, सिम्प्लिफिकेशन, अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन, त्यानंतर कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल, DI मधले काही क्वेश्चन्स. असे टॉपिक मी अगोदर सॉल्व्ह करेल आणि मग नंतर मी जाईल DI वर, नंतर जाईल मी कमर्शियलवर. असंही काही लोक करतात. इव्हन आता तर हे प्रमाण एवढं वाढलंय की सर आम्ही अगोदर कमर्शियल सॉल्व्ह करतो आणि नंतर नॉन कमर्शियल सॉल्व्ह करतो. आमचे अटेम्प्ट आता आम्हाला जास्त वाढल्यासारखे वाटतात. असेही काही लोक दिसतात मला. प्रमाण कंपॅरेटिव्हली कमी आहे, 10-1% प्रमाण असेल अशा लोकांचं, पण असे लोक आजकाल भेटायला लागलेत. त्यामुळे मी पण तुम्हाला हे सजेस्ट करेल की अगोदर तुमच्या स्ट्रेंथ विकनेस ओळखा आणि त्यानुसार क्वेश्चन सिलेक्शन करा. कारण तुम्ही रॅन्डम क्वेश्चन सिलेक्शन केलं तर अटेम्प्ट कधीही वाढणार नाही. त्यानंतरचा फॅक्टर आहे टेस्ट टाइम. तुम्ही कुठल्या वेळेत, कुठल्या टाइम मध्ये टेस्ट अटेम्प्ट करता. दिवसभर तुम्ही अभ्यास केला, संध्याकाळी तुम्ही 6 वाजता थकले, आता तुम्ही टेस्टला बसले, अटेम्प्ट कमी होणार. एक मुलगा आला त्या दिवशी, तो मला काय म्हणला की सर मी काय करतो, मी सकाळी 7 ते 12 पर्यंत अभ्यास करतो, मी 12ला जेवण करतो, 1ला मी झोपतो, 2:30ला उठतो, 2ला उठतो, 2, 2:15ला फ्रेश होतो आणि 2:30 ते 3:30, 3:45-4 वाजेपर्यंत मी टेस्ट अनालिसिस करतो. मला खूप बरं वाटतं, कारण की मी जेव्हा झोपेतून उठतो ना, मला एकदम रिजनवेट झाल्यासारखं वाटतं, एकदम चांगलं फील होतं, फ्रेश माइंडने मी एक्झाम देतो आणि अशा वेळेस माझा अटेम्प्ट जास्त होतो. त्याच्यासारखं बघा, कारण की त्या वेळेस तुमची अटेम्प्ट करण्याची जी कॅपॅसिटी आहे किंवा अटेम्प्ट करण्याचा जो माइंड सेट आहे हा आपोआप बदललेला असतो
कारण तुमचं माइंड थकलेलं नसतं. त्यामुळे हे गोष्ट पण खूप मॅटर करते की तुम्ही कुठल्या टाइमला एक्झाम देतायत. तुम्ही अर्ली इन द मॉर्निंग देतायत जेव्हा तुमचा माइंड एकदम फ्रेश असतो, चांगली गोष्ट आहे. तुम्ही दुपारच्या वेळेस जेव्हा तुम्ही थोडी वामकुक्षी, ज्याला आपण पॉवर नॅप म्हणतो, ती घेतली, त्यानंतर टेस्ट अटेम्प्ट केली, ऑफकोर्स तुमचा अटेम्प्ट त्यावेळेस जास्त असणार. तर तो टाइम पण खूप जास्त मॅटर करतो. तुमचा माइंडसेट, तुमचा मूड. झाला असं अचानक आता मी ऑफलाईन क्वेश्चन सॉल्व्ह करत होतो आणि मी 2 पझलमध्ये अडकलो. पहिल्या पझलमध्ये अडकलो, मग मी स्किप केलं. मी दुसऱ्या पझलमध्ये अडकलो, मला लय बोर झालं, मला लो फील व्हायला लागलं. आणि मी काय केलं, मग मला तर राग आला. मला चला यार मी आता टेस्टच देतो. अरे असल्या फालतू मूडमध्ये जर तुम्ही परीक्षा दिली, टेस्ट दिली, तर तुमचे अटेम्प्ट होणारच नाही. त्यामुळं माइंड एकदम फ्रेश असावं. हे दोन्ही पॉइंट तसे कोरिलेटेडच आहेत, एकमेकांना रिलेटेडच आहे. कारण की टाइम आणि मूड खूप मॅटर करतो. माइंड तुमचा स्टेबल आहे का? मी अटेम्प्ट करतोय आणि माझं डोकं इकडे तिकडे फिरतोय, घरी काय चाललं असेल, गावातले सरपंचाचे इलेक्शन कधी आहेत, यावेळेस सरपंचाच्या इलेक्शन मध्ये माझा रोल महत्वाचा राहील, काय गरज आहे आपल्याला त्या गोष्टीची, आपण कुठे आलोय, आपण काय करतोय, आईने जेवण केलं असेल का, भैया घरी आला असेल का, पप्पा यावेळेस पैसे वेळेवर पाठवतील का, असे डोक्यात जर विचार चालू असतील, तुमचं माइंड स्टेबल नाही. यासाठी मी तुम्हाला स्पष्ट सांगेल, माइंड स्टेबल ठेवण्यासाठी सकाळी 10-15 मिनिटं मेडिटेशन करा, ध्यान करायला बसा. 15 मिनिटं जर तुम्ही मेडिटेशन केलं ना, मी म्हणेल दिवसभर माइंड स्टेबल राहतं. मेडिटेशन कसं करायचं? सिंपल, बसायचं एका ठिकाणी शांतपणे, मोबाईलला प्युअर सायलेंट करायचं, डोळे बंद करायचे आणि कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न करायचा. मन इकडे तिकडे भटकू द्यायचं नाही. तुम्ही काही म्हणू शकता, ओम म्हणा, काही म्हणा. तुम्ही युट्यूबला बरेच मोटिवेशनचे व्हिडिओज आहेत, मेडिटेशनचे व्हिडिओज आहेत, व्हिडिओज बघा आणि 15 मिनिटं रोज माइंड मेडिटेशन करा. तुम्हाला डेफिनेटली पॉझिटिव्ह फील होईल आणि कॉन्सन्ट्रेशन तुमचं डेफिनेटली वाढेल. मी गेम खेळणं हा पण एक पर्याय देत असतो, पण गेम खेळण्यामध्ये काय होतं, बरेच जण अडकून जातात की अरे बापरे मी गेम खेळत बसलो आणि मी त्याला ऍडिक्टेड होऊन गेलो. तर ती गोष्ट थोडीशी निगेटिव्ह आहे, गेम बिम खेळत बसू नका. त्यानंतर एक्झामची डिफिकल्टी लेवल कमी जास्त झाली तरी अटेम्प्ट कमी जास्त होत असतात, एवढं टेन्शन घेण्यासारखी गोष्ट नसते. एक्झामची डिफिकल्टी लेवल कमी जास्त झाली, अटेम्प्ट कमी जास्त होणार. त्यामुळे एवढं टेन्शन घेऊ नका, होऊ द्या, अटेम्प्ट कमी जास्त होत असतात. कधी कधी असं होतं की आपण चांगल्या मूडमध्ये, फ्रेश माइंडने, माइंड स्टेबल असतो, टेस्ट द्यायला बसतो, पहिले 20-30 क्वेश्चन व्यवस्थित सॉल्व्ह होतात, अचानक एखादी सिटिंग अरेंजमेंट मध्ये आपण अडकतो आणि मग तिथून आपला अटेम्प्ट कमी होतो. असंही बरेचदा होतं. हे ऍक्च्युअल एक्झाम मध्येही होतं आणि ऑनलाईन टेस्ट देतानाही होतं. तर हाही एक फॅक्टर आहे की तुमचं क्वेश्चन सिलेक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. एखाद्या क्वेश्चन मध्ये तुम्ही अडकले तर टेन्शन घेऊ नका. मी नेहमी म्हणतो ना, 20 पैकी 3 मिनिटं गेलं असंही म्हणता येतं आणि 17 मिनिटं उरले असंही म्हणता येतं. मग माझे 17 मिनिट उरले असंही म्हणता येईल आणि माझे 30 मिनिटं गेले असंही म्हणता येईल. जगायचं कसं? कणत कणत की गाणं म्हणत आपण आपलं ठरवायचं असतं. त्यामुळे निगेटिव्ह घेऊ नका. सगळ्यात महत्वाचा पॉइंट, तुम्ही खरंच रिलिव्हंट टेस्ट अटेंड करतायत? सर आम्ही एवढ्या डिफिकल्ट टेस्ट अटेंड करतोय जिथं आम्हाला 30 मार्क पडतात क्वांट रिझनिंग मध्ये मिळून आणि आमचा 90+% येतो. मग अशा वेळेस खरंच तुमच्या टेस्ट रिलिव्हंट आहेत का? खरंच तुम्ही ज्या एक्झाम देतायत, तुम्ही ज्या टेस्ट अटेंड करतायत, तसेच प्रश्न परीक्षेला येतात का? मी कुठल्याही प्लॅटफॉर्मचा, ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा नाव नाही घेते, पण मला असं वाटतं तुमच्या टेस्ट देण्याचा जो प्लॅटफॉर्म आहे हा अशा वेळेस चुकतोय. सध्या आजच्या डेटला जर रिलिव्हंट प्लॅटफॉर्म कुठला असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल अड्डा 247 आणि गाईडली. अड्डा 247 क्वांट आणि रिझनिंग साठी, अड्डा 247 आणि गाईडली, हे 2 प्लॅटफॉर्म मी सध्या तुम्हाला रिलिव्हंट आहे असं सजेस्ट करेल. गाईडली आणि अड्डा 247 हे 2 प्लॅटफॉर्म डेफिनेटली वापरा. यांच्या टेस्ट रिलिव्हंट आहेत, प्रीच्या सुद्धा आणि मेन्सच्या सुद्धा. जो एकदम बिगिनर विद्यार्थी असेल, ज्याने आतापर्यंत कुठल्याच टेस्ट अटेम्प्ट केल्या नाही, अशा लोकांनी अड्डाच्या टेस्ट द्याव्यात. जो विद्यार्थी असा आहे की ज्याने टेस्ट अटेम्प्ट केल्यात बऱ्यापैकी,
स्कोर बऱ्यापैकी येतोय, अशाने आता गाईडलीकडे शिफ्ट व्हावं, कारण डिफिकल्टी लेवल अड्डापेक्षा हाय लेवलची आहे. तर हे काही महत्वाचे पॉइंट आहेत, हे पॉइंट नोट करून ठेवा, लक्षात ठेवा आणि या पॉइंटवर प्रॉपरली कॉन्सन्ट्रेट करा टेस्ट देताना. एवढे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा, डेफिनेटली तुमचा स्कोर वाढेल. नाही वाढला तर याची जबाबदारी माझी, मला कधीही फोन करा, एनी टाइम यू कॅन कॉल मी. पुढचा मुद्दा बघा, हाऊ टू डू टेस्ट अनालिसिस. टेस्ट अनालिसिस कसं करायचं. बरेच जण काय करतात, टेस्ट संपली, एवढे बरोबर आले, एवढे रॉंग झाले, झालं आपली टेस्ट. चुकीचा समज, चुकीची पद्धत आहे मित्रांनो. टेस्ट सबमिट केल्यानंतर जर तुम्ही टेस्ट अनालिसिस करताय तरच टेस्ट देण्याचा फायदा आहे, अदरवाईज टेस्ट देण्यात काही लॉजिक नाही, टेस्ट देणं बंद करून टाका. बरेच मुलं असे असतात जे टेस्ट देत सुद्धा नाहीत तरी पण सिलेक्शन होतं. श्रीकांत रामगिरवारचं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं, SBI मध्ये सध्या क्लर्क आहे. टेस्ट अनालिसिस करणं खूप आवश्यक आहे. बरेच जण येतात माझ्याकडे, सर आम्ही टेस्ट देतो, अटेम्प्ट करतो, अटेम्प्ट थोडेसे कमी होतात, टेस्ट सबमिट केल्यानंतर आम्हाला प्रत्येक प्रश्न जमतो हो सर, फक्त एखाद दुसरा मेन्सुरेशनचा सुटला तर बाकी क्वांट मध्ये 70 आउट ऑफ 70 पण होतात बऱ्याचदा, तरी आमचे अटेम्प्ट वाढत नाही. त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर आहेत, आणि जेव्हा तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर आहेत तेव्हा तो विद्यार्थी ज्या पॉझिटिव्ह माइंडसेटने माझ्यासोबत बोलतो ना, तो खरंच खूप चांगला असतो. पॉझिटिव्ह माइंडसेट म्हणजे कसा, की जेव्हा तो विद्यार्थी सांगतो ना की मला सगळे अटेम्प्ट क्वेश्चन येतात, तेव्हा तो त्याच्या माइंडमध्येच एक पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन बोलतो की मला सगळे अटेम्प्ट येतात, म्हणजे मला सगळे क्वेश्चन सुटतात, याचा अर्थ माझ्या कन्सेप्ट चांगल्या आहेत. जर तुमच्या कन्सेप्ट चांगल्या असतात तुमचा स्कोर 15 दिवसात वाढेल, 15 दिवसात तुमचा स्कोर वाढेल. आणि डेफिनेटली वाढलाच पाहिजे. का नाही वाढणार, कारण की तुमच्या अटेम्प्ट साठी फक्त आणि फक्त प्रॅक्टिसची गरज आहे. जशी तुम्ही प्रॅक्टिस वाढवली तसंच तुमचा अटेम्प्ट वाढेल. त्यामुळं टेस्ट संपल्यानंतर अनालिसिस करा. जे क्वेश्चन तुम्हाला सुटले नाहीत ते क्वेश्चन पुन्हा एकदा सॉल्व्ह करा. अनअटेम्प्टेड क्वेश्चन सॉल्व्ह करा. हे क्वेश्चन जमले की आपोआप तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. जे क्वेश्चन रॉंग झाले ते नेमके का रॉंग झाले, सिली मिस्टेक मुळे झाले की कन्सेप्च्युअल मिस्टेक मुळे झाले, बघा. जर सिली मिस्टेक मुळे झाले तर पुढच्या वेळेस ती काळजी घ्या. जर कन्सेप्ट क्लिअर नाही आहे, म्हणजे टाइम अँड वर्कचा एक प्रश्न आहे, तुम्ही सॉल्व्ह करायला घेतला, अर्धा सोडवला आणि तुमचं उत्तर मॅच होईना, मग तुम्ही अंदाजाने एक उत्तर टिक केलं, तुमचं चुकलं, याचा अर्थ तुमची कन्सेप्ट वीक आहे. टाइम अँड वर्कचे त्या टाईपचे पण 10-20 क्वेश्चन सॉल्व्ह करून काढा, कन्सेप्ट क्लिअर करा, व्हिडिओ बघा. त्यानंतर जे क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट केले त्या क्वेश्चनचं मित्रांसोबत डिस्कशन करा की अरे यार हा प्रश्न मी पण अटेम्प्ट केला, तू पण अटेम्प्ट केला, कारण तुझा अप्रोच मध्ये काय होता, 5-5, 10-10 जणांचे तुमचे ग्रुप जर असतील तर त्या ग्रुपमध्ये डिस्कस करा की अरे यार हा प्रश्न मी अटेम्प्ट केला, हा प्रश्न तूही अटेम्प्ट केला, याच्यामध्ये तुझं काय चुकलं, माझं काय चुकलं, बघू दे बरं, किंवा तुझा अप्रोच काय होता मला बघू दे बरं, तू कशा पद्धतीने सोडवला, मला त्याने अप्रोच स्वतःचे कळतात. याला म्हणतात टेस्ट अनालिसिस, आणि हे प्रत्येकाने करायला पाहिजे. याच्यामधून तुम्हाला कळेल की तुमच्या टॉपिक वाईज स्ट्रेंथ्स काय आहेत, विकनेसेस काय काय आहेत. माझ्या स्ट्रेंथ अशा आहेत की मी रेग्युलरली टेस्ट देतो, त्यातून मला कळलं की माझं केसलेट नेहमी बसवायचं राहून जातं किंवा अर्ध्यातच मी अडकतो, मला मेन्सुरेशनचे प्रश्न जमत नाही, या माझे विकनेसेस. मी DIचे ट्रेंडिंग प्रश्न खूप सहजासहजी सॉल्व्ह करतो, हे माझे स्ट्रेंथ्स आहेत. मला सिटिंग अरेंजमेंट पझल नेहमी बसतं, ही माझी स्ट्रेंथ आहे. याच्यातून स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस तुम्हाला कळतील. त्यामुळं टेस्ट अनालिसिस रेग्युलर बेसिसवर करा, कारण जोपर्यंत तुम्ही टेस्ट अनालिसिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथ विकनेस कळणार नाही, तुम्हाला इतरांचे अप्रोच कळणार नाही, तुम्हाला अनअटेम्प्टेड क्वेश्चन जोपर्यंत तुम्ही सॉल्व्ह करणार नाही तोपर्यंत तुमचा कॉन्फिडन्स वाढणार नाही. कारण बरेचदा असं होतं की 20 मिनिटांमध्ये 25 एक अटेम्प्ट होतात, 10 एक क्वेश्चन अनअटेम्प्टेड राहतात. पण जेव्हा आपण ऍक्च्युअल एक्झाम संपल्यानंतर ते क्वेश्चन सॉल्व्ह करून काढतो आणि तुम्हाला कळतं की अरे सगळे प्रश्न सुटण्यासारखे होते राव, काय असं काय फार अवघड नव्हतं, मग तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स वाढल्यासारखं वाटेल की यार नाही, माझा कॉन्फिडन्स आता खूप चांगला आहे, कारण की मला सगळे क्वेश्चन अटेम्प्ट होतात. जर मी टेस्ट अनालिसिस केलं तर माझे सगळे क्वेश्चन सुटतात. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुमचे क्वेश्चन सगळे सुटले पाहिजे. आणि जर तुमचे क्वेश्चन सुटत नसतील तर याचा अर्थ तुमचा कन्सेप्ट वीक आहे,
त्या कन्सेप्टवर काम करणं तुमचं आवश्यक आहे. पहिली प्रायोरिटी त्याला द्या. म्हणून तुम्ही सुरुवातीलाच म्हणलो की टेस्ट सॉल्व्ह करताना कन्सेप्ट क्लिअर आहे कर बाबांनो. आडात असेल तर पोर येतील, आडातच नसेल तर पोर येणार कुठून आहे? पाणी पाहिजे ना अगोदर विहिरीमध्ये, तेव्हाच पाणी येईल ना वॉटर त्या बाटलीमध्ये, अदरवाईज पाणीच येणार नाही. तर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग तुमची कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. आणि काही टॉपिकचे कन्सेप्ट जर क्लिअर नसतील तर मला असं वाटतं व्हिडिओ लेक्चर पाहणे, ऑफलाईन लेक्चर अटेंड करणे, पर्सनली येऊन भेटणे, या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. तर हे दोन मुद्दे महत्वाचे होते याच्यामध्ये. पहिला, टेस्ट कशी द्यावी, अटेम्प्ट कसे करावे, अटेम्प्ट कसे वाढवावे. दुसरा, टेस्टचे अनालिसिस कसं करावं. हे 2-3 मुद्दे स्टुडंट्स कॉर्नर मधले मला वाटतं सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील. टेस्ट बद्दलचे सगळे डाऊट्स क्लिअर झाले असतील की टेस्ट द्यायची कशी, टेस्ट देत असताना कुठले कुठले पॉईंट आम्ही लक्षात ठेवावे, टेस्ट देत असताना हे पॉईंट लक्षात ठेवा, प्रॉपरली याचा स्क्रीनशॉट करून ठेवा आणि हे पॉईंट तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर टेस्ट देताना दिल्यानंतर संपल्यानंतर अनालिसिस कसं करायचं हे पॉईंट लक्षात ठेवा. आता जे रेग्युलर स्टडी प्लॅन तुमचे आहेत, जे रेग्युलर तुमचे स्टडी प्लॅन आहेत ते स्टडी प्लॅन पुढच्या 10 मिनिटात आपण बोलूया आणि त्यानंतर आपण जाऊया केस स्टडीवर. केस स्टडीला एक 5 ते 10 मिनिटं त्या विषयावर बोलूयात, कारण त्याच्यातून तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळतील. ठीक आहे. आता बघा पुढचं स्टडी प्लॅन. आपण SBI साठी आणि RRB साठी मागे काही स्टडी प्लॅन चालू केले होते, ज्याच्यामध्ये मी फार जास्त यावेळेस चेंजेस नाही केलेले. कुठल्याही स्टडी प्लॅन मध्ये फार मी जास्त चेंजेस केलेले नाहीयेत. याच्यामध्ये बोलत असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा की रोज एक टेस्ट देणं चालू ठेवा प्रीची. RRB असेल किंवा SBI क्लर्क असेल किंवा आता मी म्हणले IDBI ऍड करा त्याच्यामध्ये, याच्यामध्ये IDBI ऍड करा. रोज एक प्रीची टेस्ट देणं चालू ठेवा. तुमचे जे विकनेस आहे त्याच्यावर काम करा. मेन्स आतापासून चालू करा. जनरल अवेअरनेस अक्षय सरला फॉलो करा. सोबत अक्षय सर सांगतात की अजून एक दुसरा सोर्स वापरा, त्याच्यावर फोकस करा. यावेळेस मी इंग्लिश बद्दल थोडंसं वेगळं बोलणार आहे. अबाउट इंग्लिश मी लिहिलंय बघा माझ्या पाठीमागे, अबाउट इंग्लिशचा बोर्ड आहे, हा तुम्हाला दिसत असेल. बरेच जण काय करणार आहेत मी सांगतो, काय चूक करतात, दरवर्षी अशी चूक करतात. सर आता RRB ची परीक्षा आली, प्रीला आम्हाला इंग्लिश नाही, आम्ही आता पूर्ण फोकस क्वांट रिझनिंग वर करतो आणि इंग्लिशला थोड्या दिवसासाठी बाजूला ठेवतो. आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक असेल तुमची ती. जर तुम्ही आता इंग्लिशला वेळ दिला नाही तर ती तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक असेल. इंग्लिश जरी प्री मध्ये नसलं तरी मेन्स मध्ये इंग्लिश येणार आहे आणि अनफॉर्च्युनेटली जर यावर्षी सिलेक्शन नाही झालं तर IBPS क्लर्क आहे, पुढे IBPS PO आहे, IBPS SO आहे, SBI क्लर्क आहे, IDBI असिस्टंट मॅनेजर आहे, एक्झिक्युटिव्ह आहे, SBI PO आहे. या सगळ्या परीक्षांना इंग्लिश लागणार आहे. त्यामुळे इंग्लिशवर दुर्लक्ष होऊ देऊ नका. जरी तुमची RRB ची एक्झाम असेल तरी रोज 2 ते 3 तास इंग्लिश साठी वेगळे काढून ठेवा. हा माझा पर्सनल अनुभव पण आहे की मुलं असं चुका करतात. आणि सकाळी मी पाटील सरांसोबत बोलत होतो या स्टडी प्लॅनच्या डिस्कशन बद्दल की सर इंग्लिश बद्दल काय कसं करायचं. सरांनी सांगितलं की सर त्यांना सांगा की इंग्लिशवर दुर्लक्ष करू नका बाबांनो, आयुष्यभर नुकसान होईल. आणि मलाही ते पटलं इमिडिएटली की हो, ही चुका दरवर्षी मुलं करतात. मुलं म्हणतात की आता RRB ची परीक्षा आहे, प्री आहे, आम्ही इंग्लिश करू नंतर. पण ती लँग्वेज अरे बाबांनो, लँग्वेज जर तुम्ही शिकणं बंद करून टाकलं प्रोसेस संपून जाईल, स्कोर लगेचच्या लगेच इमिडिएटली डाऊन होऊन जाईल. मी म्हणलं तुम्हाला RBI असिस्टंट वाला तो मुलगा ज्याचं फायनल सिलेक्शन म्हणजे मेन्सचा रिझल्ट नाही आला, काय म्हटलं की सर मी सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये नसल्यामुळं माझा इंग्लिशचा स्कोर लगेच डाऊन झाला. असं होऊ देऊ नका. कॉन्टॅक्ट मध्ये राहण्याचा प्रयत्न करा. इंग्लिशच्या ज्या टेस्ट सर देतात, इंग्लिश बद्दलचे सर सांगतात, ज्या टेस्ट सर देतात टेस्ट द्या, अनालिसिस करा इंग्लिश ड्राईव्हवरच्या. सरांनी जे अभ्यासिका आपली लायब्ररी चालू आहे, जे बुक्स तुम्हाला सांगितले, ज्या पद्धतीने बुक्स रीड करणं चालू ठेवा. तुमची रेग्युलर बॅच असेल तर रेग्युलर बॅच अटेंड करणं चालू ठेवा. रेकॉर्डेड बॅच तुमच्याकडे असेल तर रेकॉर्डेड बॅच मध्ये लेक्चर्स बघत राहा, कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे. तर हा SBI ज्युनियर असोसिएट जी पुढे सप्टेंबर मध्ये एक्झाम येऊ शकते. त्यानंतर RRB PO, RRB क्लर्क जी ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये प्री मेन्स आहे, आणि IDBI जी जुलैमध्ये ज्याची सिंगल एक्झाम आहे, एक्झिक्युटिव्ह असेल किंवा असिस्टंट मॅनेजर. त्यासाठी इंग्लिशवर फोकस करा. रोज कमीत कमी 2 ते 3 तास इंग्लिशला देणं चालू ठेवा. जसं सर बोलतात त्या हिशोबाने चालू ठेवा. बाकी स्टडी प्लॅन मध्ये मी फार मोठे चेंजेस यावेळेस मी जास्त सांगितलेले आहे. पुढचे जे
स्टडी प्लॅन आहेत ते कसे आहेत बघा. जे बिगिनर बॅच 1 to 3 ला होते किंवा चंद्रा बॅच 1 ला होते, चंद्रा बॅच 2 ला होते किंवा ऑफलाईन 2019 ला होते, त्यांचा स्टडी प्लॅन बऱ्यापैकी मागच्या वेळी सारखा ठेवलाय. स्क्रीनशॉट करून घ्या. टाइम टेबल तुमच्या अकॉर्डिंगली चेंज करा, पण जे मुद्दे डायरी रायटिंग असेल, मेन्सची सेक्शनल टेस्ट आणि अनालिसिस असेल, प्रीच्या टेस्ट असेल, जीएचं रिव्हिजन असेल, क्वांटांची रिजनिंगच्या मेन्सच्या पीडीएफ टास्क असतील, याच्यावर रेग्युलरली रिव्हिजन चालू ठेवा. याचे रेग्युलरली रिवाइज करा. टाइम तुमच्या हिशोबाने तुम्ही कसं ऍडजस्ट करू शकता, पण माझे जे मुद्दे आहेत ते लक्षात ठेवा. जनरल अवेअरनेस अक्षय सर सांगतात ते करा, की असा तुम्हाला सरांनी सांगितलंय की या पद्धतीने करायचं. फक्त मी जे लोक की आता रिसेंटली मागच्या वेळेस मी सांगितलं होतं एप्रिल करा, या आठवड्यात सांगतोय की मे करा, बस बाकी तेवढं रेग्युलरली फॉलो करणं चालू ठेवा. पुढच्या मुद्द्यावर येऊया. ज्यांनी मागच्या वर्षी मेन्स दिल्या त्यांचा स्टडी प्लॅन हा अशा पद्धतीने असला पाहिजे. डेली डायरी रायटिंग झालीच पाहिजे, मेन्सची सेक्शनल टेस्ट झालीच पाहिजे. मी सांगत असतो फुल लेंथ टेस्ट झाली पाहिजे. मेन्सच्या पीडीएफ टास्कच्या ग्रुपमध्ये तुम्ही नसताल तर मला या नंबरला तुम्ही मेसेज करा, मी तुम्हाला मेन्सच्या पीडीएफ टास्कमध्ये ऍड करतो. मेन्सच्या पीडीएफ टास्कमध्ये या नंबरला टेलिग्रामवर मला मेसेज करा की सर काइंडली ऍड मी इन मेन्स पीडीएफ टास्क. मी तुम्हाला मेन्सच्या पीडीएफ टास्कमध्ये ऍड करतो. तिथं रोज मेन्सच्या पीडीएफ टास्क पडतात. टप्प्याटप्प्याने मेन्सच्या पीडीएफ टास्कला आपण काम करूया. ज्या लोकांनी मागच्या वर्षी मेन्स दिली होती, ज्या लोकांनी मागच्या वर्षी कुठलंही मेन्स दिलं नाही, म्हणजे प्री ॲस्पायरंट्स, अशा लोकांबद्दल बोललो, मेन्सवाल्यांबद्दल बोललो. पुढे बिगिनर बॅच 4, 5, 6 वाल्यांना जो स्टडी प्लॅन आहे तो या आठवड्यात असा आहे, या पद्धतीने असा आहे. रेग्युलरली हे चालू ठेवा. बाकी चेंजेस मी ॲज काहीच या आठवड्यात केले नाही, फक्त मेचा स्टडी प्लॅन इन्क्लूड केला. या आठवड्यात मला जास्तीत जास्त बोलायचं होतं स्टुडंट कॉर्नरवर, टेस्टवर, अनालिसिसवर, आणि स्टडी प्लॅन जो आहे हा प्रत्येक आठवड्यात चेंज करावा असं काही कंपल्सरी नसतं. आता रेग्युलरली स्टडी प्लॅन चालू ठेवा, कारण की हाच अभ्यासक्रम आहे, त्याला किती तोडफोड करणार आहे. त्याला जर कन्सिस्टंटली चालू केलं तर हाच आपल्याला रिझल्ट देणार आहे. पुढे बघा, बिगिनर बॅच 7, 8 किंवा मेन्स बॅच 4 वाल्यांसाठी स्टडी प्लॅन असा आहे. टास्कची रिपोर्टिंग करा, रेग्युलरली बेसिकचं रिव्हिजन चालू ठेवा, आणि सायमल्टेनियसली आता तुमच्या केसमध्ये मी रोजची एक प्रीची टेस्ट आणि अनालिसिस ऍड करून टाकलं. या आठवड्यापासून तुम्ही रोज एक प्री आणि एक त्याचं अनालिसिस केलं पाहिजे. रोज एक प्रीची टेस्ट दिली पाहिजे. 1 तास प्रीची टेस्ट, 1 तास पण नाही, 20 आणि 20 40 मिनिटं किंवा 45 मिनिटं प्रीची टेस्ट, आणि जवळपास 1 सव्वा तास तिचं अनालिसिस, या पद्धतीने रेग्युलरली चालू ठेवलं पाहिजे. बिगिनर बॅच 9 जे आहे यांना सकाळी 7 ते 12:30 अजून बॅच चालू आहे. DI चालू होईल तुमचं मेन्सचं. त्यानंतर बाकी पीडीएफ टास्क असतील जो स्टडी प्लॅन देतोय. या आठवड्यात मी तुम्हाला बोलावणार आहे स्टडी प्लॅनसाठी. ग्रुप तुमचे बोलवेल, 5-5, 6-6 लोकांच्या ग्रुपला बोलवेल. तुम्हाला इंडिव्हिज्युअल स्टडी प्लॅन बनवून देईल. तो स्टडी प्लॅन तुमच्याकडून फॉलो करून घेईल. हळूहळू पीडीएफ टास्क देणं बंद करून टाकेल. सेक्शनल टेस्ट ज्या आहेत या तुम्ही आता टप्प्याटप्प्याने देणं चालू केल्या पाहिजे, कारण तुम्ही मागच्या जवळपास 25 दिवसांपासून रेग्युलरली पीडीएफ टास्क करतायत. मला असं वाटतं पीडीएफ टास्क जर आता कंप्लीट झाला असेल बऱ्यापैकी सगळ्यांचा, तर सेक्शनल टेस्ट देणं चालू केलं पाहिजे, कारण हळूहळू कन्सेप्ट क्लिअर करण्याच्या फेजमधून तुम्ही बाहेर पडलात. आता प्रॅक्टिसच्या फेजमध्ये तुम्ही घुसायला पाहिजे. इंग्लिश आणि डायरी रायटिंग रेग्युलरली चालू ठेवा. पुढचा बिगिनर बॅच 10 बॅच अजून चालू आहे. 12:30 पर्यंत बॅच चालेल. त्यानंतर होमवर्क होणं महत्वाचं आहे. त्यानंतर 5 ते 7च्या टायमिंगमध्ये मागचे जे टॉपिक आहेत त्याला रिवाइज करा. ज्यांचं ॲग्रिकल्चर त्यांनी ॲग्रिकल्चर या टायमिंगमध्ये करा. टेलिग्राम सेशन रोजच्या रोज अटेंड करा. 10 ते 11 होमवर्क. या हिशोबाने तुम्ही डेलीचा स्टडी प्लॅन अशा हिशोबाने चालू ठेवायचा. पुढचा मुद्दा, अचिव्हर्स बॅच 1 आणि 2. अचिव्हर्स बॅच 1 आणि 2 ने जास्त अपेक्षा ठेवू नये. सध्या पहिलं काम आहे होमवर्क. तुमची पहिली प्रायोरिटी असली पाहिजे, कारण तुम्ही सध्या कन्सेप्टच्या फेजमध्ये आहात. कन्सेप्टच्या फेजमध्ये म्हणजे शिकण्याच्या फेजमध्ये. जोपर्यंत तुमचं शिकणं पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही पूर्ण कॉन्सन्ट्रेट प्रॅक्टिसवर करू शकणार नाही. आज मी तुम्हाला म्हणलं टाइम अँड वर्कचे 100 क्वेश्चन सॉल्व्ह करा, नाही सर आमचं झालंच नाही, म्हणून तुम्ही म्हणतोय कन्सेप्टवर फोकस करा. होमवर्क, ॲग्री, GA, रेग्युलर अभ्यास आणि बॅचला गॅप पडू देऊ नका, कारण बरेचदा असं होतं गॅप पडला की कॉम्पिटिशन मधून बाहेर आणि मग पहिल्यापासून चालू करावं लागतं. आता शेवटच्या मुद्द्यावर येऊ, केस स्टडी.
या आठवड्याची जी केस स्टडी किंवा या स्टडी प्लॅन मध्ये आपली पहिली केस स्टडी आहे. आता या केस स्टडीवर थोडंसं डिटेलमध्ये बोलतो, याच्यामध्ये स्क्रीनशॉट करण्यासारखं वगैरे काही नाही. मलाही जरा उभं राहिलं की आणखी थोडा जोश येतो. ठीक आहे. आता सुदर्शन नांदोसकर नावाचा मुलगा आहे. सुदर्शन नांदोसकर नावाचा आपला जुना स्टुडंट आहे, जो ऑनलाईन बॅच 1 ला होता, बिगिनर्स बॅच 1 ला होता. जून 2020 मध्ये ही बॅच चालू झाली होती. तेव्हा जस्ट त्याने आपलं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं होतं. त्याचं BSc ॲग्रिकल्चर झालंय 2020 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज कॉलेज, ओरोस नावाचं गाव आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, कोकणामध्ये. बेसिकली गाव पण त्याचं कोकणातच येतं. आता इमॅजिन करा, आपल्याकडे मुलं कुठून कुठून येतात. सिंधुदुर्ग वरून तो आपल्याकडे आला होता. सध्या पण आपल्याकडे 3 जण आहेत जे सिंधुदुर्गचे आहेत, जे त्याच्या रेफरन्सने आले 2 जण त्यातले. आता तो सिंधुदुर्ग वरून BSc ॲग्रिकल्चर झालं. जून मध्ये आपली बिगिनर्स बॅच 1 चालू झाली होती. त्याने ती अटेंड केली. त्याला वाटलं की बॅच मध्ये तो ओके राव, पण प्रॅक्टिस होईना. त्याने काय केलं, नोव्हेंबर मध्ये शेंद्रा बॅच 1 चालू झाली होती. शेंद्रा बॅच 1 कधी चालू झाली होती ही बॅच? नोव्हेंबर 2020 मध्ये. नोव्हेंबर 2020 मध्ये शेंद्राला ही बॅच चालू झाली होती. तो म्हणला की काय झालं सर, मी जेव्हा प्रीची एक्झाम होती मला माझी, त्यासोबत जेव्हा बोलणं झालं, त्याने IBPS CSU चा फॉर्म भरला होता आणि एक्झाम सेंटर त्याने औरंगाबाद घेतलं होतं. तिकडचं असून एक्झाम सेंटर औरंगाबाद घेतलं. IBPS CSU ची पहिली प्री दिली, तो पास झाला. पण जेव्हा तो प्री द्यायला औरंगाबादला आला तेव्हा त्याने शेंद्राला व्हिजिट केलं. तो आणि वडील आले होते पहिल्यांदा, मला चांगलं आठवतं. वडील आणि ते 2 जण आले होते आणि त्याने शेंद्राचं वातावरण पाहिलं. त्यांनी इमिडिएटली निर्णय घेतला की आपल्याला शेंद्राला राहायला यायचंय आणि अभ्यास करायचा आहे. म्हणजे ऑफलाईन इथे येऊन अभ्यास करायचा आहे, कारण घरून अभ्यास होत नाही असं त्याचं म्हणणं होतं. आणि आजही मोस्ट ऑफ द तुमच्या लोकांचा प्रॉब्लेम ऑनलाईन वाल्यांचा हाच आहे की घरून अभ्यास होत नाही सर. मग त्याने काय केलं, इमिडिएटली निर्णय घेतला की नाही यार, मी औरंगाबादला येतो, शेंद्राला येतो. सध्या औरंगाबादमध्ये क्लास चालू नाही, शेंद्राला क्लास चालू आहे, मी शेंद्राला येतो आणि शेंद्राला राहतो. त्याने डिसेंबर मध्ये शेंद्राला आला. 2020 मध्ये 2020 डिसेंबरला तो शेंद्राला आला. डिसेंबर 2020 पासून जवळजवळ मार्च 2021 पर्यंत त्याची बॅच चालली. मार्च 2021 पर्यंत बॅच चालली. पहिल्यांदा त्याने BSc ॲग्रिकल्चरची AFO ची स्पेशल प्री दिली. प्री तो क्वालिफाय झाला. मग त्याने मेन्स दिली. मेन्स मध्ये त्याचं सिलेक्शन झालं नाही. मग त्याच्यासोबत त्याचा एक ग्रुप आहे, काना डोळस, त्यानंतर स्वप्नील नेवासे, रोहन जाधव, योगेश काळे, त्यानंतर शुभम काजळे, असा एक 5-6 लोकांचा त्यांचा ग्रुप होता. विश्वजित भोसले, असे ग्रुपनं ते अभ्यास करायचे. सुहास नावाचा एक मुलगा त्यांच्यासोबत. एक ग्रुपनं अभ्यास यांनी चालू केला. आता ग्रुपनं अभ्यास चालू केल्यानंतर त्यांनी सध्या पुढे आपल्याजवळ ॲग्रिकल्चरची कुठलीही एक्झाम नाही यावं, आपण काय करूया, जनरल बँकिंगवर सध्या फोकस करू आणि पुढे ऑक्टोबर-नोव्हेंबर पासून आपण ॲग्रिकल्चर चालू करू, असं त्यांनी ठरवलं. आणि ॲग्रिकल्चरला बाजूला ठेवून थोड्या दिवसांसाठी पूर्ण फोकस केला जनरल बँकिंगवर. आता जनरल बँकिंगवर फोकस करत असताना एक ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचा विद्यार्थी काय म्हणतो की सर मला ना, आता मी म्हणलं ना, प्रत्येकाच्या स्ट्रेंथ विकनेस वेगवेगळ्या असतात. मला ना रीडिंग करायला आवडत नाही जास्त, मला क्वेश्चन सॉल्व्ह करायला खूप आवडायचे. म्हणून मी विचार केला यार मी आता क्वांटिझनिंगवरच फोकस करतो आणि इंग्लिश पूर्ण एकदा प्रॉपरली परफेक्ट करून घेतो. त्याने इंग्लिशची शेंद्रा बॅच 1, शेंद्रा बॅच 2 दोन्ही बॅचला तो होता. क्वांटला तो शेंद्रा बॅच 1, शेंद्रा बॅच 2 दोन्ही बॅचेस त्याने बऱ्यापैकी कंप्लीट केल्या आणि कन्सेप्ट क्लिअर करून घेतल्या. आणि मग ग्रुपमध्ये त्यांनी आपला अभ्यास करणं चालू केला. 15 दिवसातून, महिन्याभरातून एक देऊन भेटायचे, स्टडी प्लॅन व्यवस्थित फॉलो करायचे प्रॉपरली. आणि आयसोलेटेड ग्रुप होता त्यांचा, बाकी जगाशी काहीही संबंध नाही. आपलं काम, आपला अभ्यास. तो 5-6, 7-8 लोकांचा ग्रुप मला अजूनही आठवतो. म्हणजे अजूनही त्यातले काही लोक आहेत. यावर्षी
स्वप्नील नेवासे सिलेक्शन झालं त्यांच्या ग्रुपमधल्या रोहन जाधव सिलेक्शन झालं. तिघही ते क्लर्क झाले यावर्षी. अजून 3-4 लोक बाकी आहेत, त्यांचं कन्फर्म यावर्षी सिलेक्शन होऊन जाईल. मेन्स प्रत्येक जण ऑलमोस्ट देतोय त्यांच्यातला. आता झालं असं की त्या दरम्यान त्यांनी एवढी मोठी रिस्क घेतली की ऍग्रिकल्चर सोडून दिलं आणि पूर्ण फोकस केला जनरल बँकिंगवर. 3-4 महिने त्यांनी पूर्ण जोर लावून जनरल बँकिंग केलं आणि त्यानंतर त्यांना एवढा कॉन्फिडन्स वाढला, सगळं प्री क्वालिफाय झालो सर मी मागच्या वर्षी. आणि एवढा कॉन्फिडन्स वाढला की यार मी ना आता ऍग्रिकल्चरचा अभ्यासच करत नाही आणि दिला ऍग्रिकल्चरचा अभ्यास सोडून. आता काही लोक म्हणतील सर डायरेक्ट ऍग्रिकल्चरचा अभ्यास सोडणं म्हणजे मोठी रिस्क नाही का, पण त्यांनी दिला अभ्यासक्रम सोडून. आता असं आम्ही कधी कुणाला सजेस्ट नाही करत की तुम्ही पूर्ण जनरल बँकिंग करा, आम्ही म्हणतो सायमल्टेनियसली दोन्ही पण करा. पण त्यांनी रिस्क घेतली आणि ऍग्रिकल्चर करणं सोडून दिलं. आता हे त्यांनी डिसिजन इमिडिएटली नाही घेतलं बरं का, त्यांनी कधी घेतलं, ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये त्यांनी हे डिसिजन घेतलं की यार आता जनरल बँकिंगचा चांगला मोमेंटम आहे, प्रीचे रिझल्ट येत आहेत आणि मेन्सचे रिझल्ट आता कन्फर्म येऊ शकतो. पहिल्याच वर्षी बँक ऑफ इंडियामध्ये IBPS क्लर्क मेन्स दिली, फायनल सिलेक्शन झालं आणि यावर्षी भेटली बँक ऑफ इंडिया. बरेच जण म्हणतात ना की बँकिंगसाठी खूप स्ट्रगल करावं लागतं, लय मेहनत करावं लागते, एकच टाइम जेवावं लागतं, वडापाववर दिवस काढावं लागतात, सायकल पे पैदल जाना पड़ता है, बहुत काटकसर करनी पड़ती है. अशातला काहीही भाग नाही. बँकिंग एक्झाम एकदम इझी आहेत, त्यांना इझी घ्या. बरेच टीचर लोक बघा, मी मुद्दामून बोलतोय या विषयावर, नॉर्मली मी या विषयावर कधी बोलत नाही. बरेच टीचर लोक काय करतात, एक तर देताना विद्यार्थ्यांना देणारच कमी, म्हणजे आमच्याकडे एवढं शिकवलं जातं, आमच्याकडे हेच 3 विषय शिकवले जातात, आमच्याकडे हाच एक विषय शिकवला जातो, बाकी तुम्ही तुमचं करून घ्या, वाचून घ्या. वाचून घेण्याचं सारथी एकमेव इन्स्टिट्यूट आहे जिथं पूर्ण विषयाचा पॉवर पॅक प्रोग्राम मिळतो आणि प्रत्येक विषयाला कॉन्क्रीट पूर्ण न्याय. तुम्ही बघा आपल्याकडं क्वांट रिझनिंग इंग्लिश 4 ते 4.5 महिने शिकवलं जातं. बाकी क्लासमध्ये अरे 70 आणि 80 लेक्चर मध्ये क्वांट रिझनिंग गायब, इंग्लिश गायब. काय शिकवते, समजेपर्यंत विषय संपला. क्वांट मध्ये हा टॉपिक सोडून द्या, हा टॉपिक परीक्षेला तेवढा महत्वाचा नाहीये, या टॉपिकवर लक्ष देऊ नका, हेच मेन्स लेवलचं असतं, मी प्री लेवलचं शिकवलं, मी जे शिकवलं तेच महत्वाचं आहे. काही दादांत खोट्या आणतात, विद्यार्थ्यांना लिटरली फसवतात. आपल्याकडे जर बघितलं तर आपण प्री वेगळं घेतो, मेन्स वेगळं घेतो. प्रॉपरली इंग्लिश जर बघितलं जवळजवळ 3.5 ते 4 महिने बॅच चालते. क्वांट जर तुम्ही बघितलं, इव्हन क्वांट आणि इंग्लिश शेवटपर्यंत 4-4.5 महिने बॅच चालते रे बाबांनो. बिगिनर बॅच 9 आहे, बिगिनर बॅच 9 बघा. क्वांट आता ऑलमोस्ट संपत आला. अजून इंग्लिश सरांनी सांगितलं की नाही एक काम करा, अजून मी महिनाभर तुमचं रिव्हिजन घेतो, बसा बॅच मध्ये. एवढ्या सगळ्या गोष्टी डॉमिनेटली आपण करतो, एवढ्या प्रामाणिकपणे आपण करतो, तेव्हा रिझल्ट दिसतात. आणि एवढी जी कॉन्क्रीट टीम आहे त्याच्या मागचं हे बेसिक रिझन आहे. आता हळूहळू रिझल्ट जर तुम्ही बघितले तर नंबर बघा, हायएस्ट नंबर ऑफ रिझल्ट सारथीचे यावर्षी 2022 मधले. आणि कधीही आम्ही घाबरत नाही कुठल्या विद्यार्थ्याला की इंग्लिश लय अवघड असते म्हणून तुम्ही क्लास करा, क्वांट लय अवघड असते, अजिबात नाही. बँकिंग एकदम इझी आहे, इझी घ्या. बघा वर्षभरात सिलेक्शन झालं आणि ते पण ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंड वाला विद्यार्थी आहे. मग इमॅजिन करा, जर तुम्हीही 1 वर्ष 6 महिने दिले तर फायनल सिलेक्शन व्हायला वेळ लागणार नाही. कधी डिसेंबर मध्ये चालू केलं आणि जानेवारी मध्ये मेन्स होत्या, मोजून 13 महिन्यामध्ये फायनल रिझल्ट, सगळे प्री क्वालिफाय. आणि ग्रॅज्युएशन 2020 फायनल सिलेक्शन जॉईनिंग लेटर 22 मध्ये. कोण म्हणतं 3 वर्ष लाग, काही लोक तर एवढं गोल गोल विद्यार्थ्यांना फिरवतात की विद्यार्थी लिटरली वैतागून जातात की एवढं झालं की हे करा, ते झालं, ते करा, ते झालं, ते करा, एवढं बोलतं. एवढं ब्रेन वॉश, लिटरली कम्प्लिटली ब्रेन वॉश. आणि त्यांच्यामध्ये एवढा अवघड आहे आणि एवढा फोबिया टाकतात की त्यांनी बॅचेस लावल्याच पाहिजे आणि त्यांनी पॅनिक झालंच पाहिजे. कारण जेव्हा ते पॅनिक होतील तेव्हा ते क्लास लावतील. कशाचा संबंध आहे भैया, क्लास लावणं हा भाग वेगळा आहे
बरं क्लास लावल्यानंतर तुम्ही काय दिलं? 3 सब्जेक्ट 4 सब्जेक्ट, ते पण अर्धवट. त्यामुळे बँकिंग एक्झाम या एकदम इझी आहेत. 4-6 महिने. सर या सुदर्शन नांदोसकर कडून आम्ही काय घ्यावं? तुम्ही हे घ्या की इझी घ्या, याच्यासारखा विद्यार्थी सुद्धा करू शकतो. तर मला असं वाटतं प्रत्येक जण करू शकतो, कारण तोही मिडल क्लास फॅमिली मधला जनरल आपला मराठी मीडियम मधून शिक्षण झालेला विद्यार्थी, BSc ऍग्रिकल्चर झाला, 2020 मध्ये आला, वर्षभर व्यवस्थित चांगला ग्रुप मिळाला, अभ्यास केला. ग्रुप बनवा स्वतःचा, चांगल्या मुलांचा, चांगल्या लोकांसोबत राहा ज्यांची जे बेसिकली चांगली तयारी करतात. पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट मध्ये राहा आणि असे मेंटॉर बनवा जे पॉझिटिव्ह बोलतात. घाबरवणारे मेंटॉर बनवू नका. या गोष्टी मला असं वाटतं तुमच्याकडून घेण्यासारख्या, याच्याकडून घेण्यासारख्या आहे. आणि याच्याकडून अजून एक गोष्ट घेण्यासारखी आहे की वर्षभरात फायनल सिलेक्शन मिळून दाखवलं. तर ओव्हरऑल अशा काही मुद्द्यांवर आजच्या आपण डिस्कस केलं. बाकी ओव्हरऑल आजचा स्टडी प्लॅन तुम्हाला कसा वाटला, काय काय गोष्टी तुम्हाला चांगल्या वाटल्या, कमेंट बॉक्समध्ये मात्र लिहायला विसरू नका. तुमचे जे फीडबॅक आहे, फीडबॅक हे तुमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका, कारण आजच्या व्हिडिओमध्ये खूप मी जीव ओतलाय. आजच्या स्टडी प्लॅनसाठी मी खूप विचार करून 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 बोललेलो आहे आणि खूप प्रॉपरली बोललेलो आहे. सगळ्या टीमचं सजेशन घेऊन आणि मग तुमच्यापर्यंत हा मेसेज कन्वे करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे डेफिनेटली शेवटी फीडबॅक आमच्यासाठी द्यायला विसरू नका, सो दॅट आम्हाला पुढच्या वेळेससाठी इम्प्रूव्हमेंट करता येईल. ठीक आहे, चलो टेक केअर, बाय बाय अँड थँक्यू व्हेरी मच.